Hello friends, in the last lecture we have started Introduction to Engineering Drawing. In this chapter number 1 we have learned the different types of drawing instruments. We have started with a basic drawing instrument in the form of a drawing board, and we have seen the different sizes or different grades of or different significations of the drawing board. The drawing boards are designated namely from B0, B1, B2, B3 like that. Next to the drawing board we have seen the different sizes of drawing sheets also. In the sizes we have seen A0, A1, A2, A3, A4 sizes. And one important point we have also studied in case of drawing sheets is that if we consider the A0 drawing sheet size, then the width of A0 drawing sheet forms the length of the next A1 size sheet. So you have to remember the different sizes as well as the different designated codes of these drawing boards and drawing sheets. Then we have studied the drawing instruments. In the drawing instruments, we have studied mini drafter. Mini drafter is the most important and essential drawing instrument. आपण त्याला असं म्हणतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ते एक आपलं शस्त्र आहे, बिकॉज इट परफॉर्म्स मल्टीफंक्शन्स. जे काम आपण सेट स्क्वेअरनी करतो, जे काम आपण कोन मापक वापरून करणार आहोत, ज्या कामासाठी आपल्याला एकसारख्या समांतर आणि एकसारख्या एकमेकाला लंब असणाऱ्या रेषा काढाव्या लागणार आहेत, ही सगळी कामं तो एकटा करतो. आणि म्हणून आपण मिनी ड्राफ्टर हे एक आपल्या ड्रॉइंगचं महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे असं आपण म्हटलं होतं. रिकमेंड मी तुम्हाला केलं होतं की शक्यतो ओमेगा या ब्रँडेड कंपनीचे मिनी ड्राफ्टर तुम्ही घ्या. यानंतर आपण काही ड्रॉइंगचे सेट स्क्वेअर्स बघितले होते. 30, 60, 90 डिग्री सेट स्क्वेअर, नंतर 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर बघितला होता. त्यानंतर आपण डिव्हायडर बघितला होता. त्याचबरोबर लॉंग लेग कंपास बघितला होता. शॉर्ट लेग कंपास पण आपण बघितला होता. आणि त्याचबरोबर इरेजर, बरोबर, शार्पनर, अशा पद्धतीचे काही गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता त्यानंतर अगदी शेवटच्या मुद्द्यावर आपण आलो होतो, तो म्हणजे बॉर्डर लाईन्स आहे. इथं लेआउट तुम्हाला जो दिसतोय त्याच्यामध्ये ही ड्रॉइंग शीट आहे आणि या ड्रॉइंग शीटवर हा ड्रॉइंग बोर्ड आहे, बाहेरची आउटर लाईन आहे. हा जो लेआउट आहे हा लेआउट याच्यामध्ये ही एक ड्रॉइंग शीटची साईज दाखवलेली आहे. आणि या ड्रॉइंग शीटच्या साईजेस मध्ये साइड मार्जिन्स किती असतात हे इथं प्रॉपरली डेझिग्नेट केलेले आहे. लेफ्ट मार्जिन जे आहे, ज्याला आपण आपला समास असं म्हणतो, तर तो साधारणपणे 30 मिलीमीटरचा आहे. आणि अप्पर, बॉटम आणि राईट साइडची जी एज आहे त्यापासून 20 mm चे मार्जिन आपण त्याच्यामध्ये सोडलेले आहे. ऑफकोर्स आपल्याला ज्या ड्रॉइंग शीट्स मिळणार आहेत त्या प्रिंटेड असणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही बॉर्डर लाईन प्रिंटेड झालेली मिळेल तुम्हाला. नेक्स्ट टू दिस, इथं बॉटम मोस्टचा जो राईट कॉर्नर आहे याच्यामध्ये इफ यू विल फाइंड, तर तिथं एक चौकोनी बॉक्स दिलाय, त्याला आपण नेमप्लेट बॉक्स असं म्हणतो. तर त्याची सुद्धा डायमेन्शन्स मेन्शन केलेत, 185 मिलीमीटर बाय 65 मिलीमीटर. ऑफकोर्स हाही ब्लॉक प्रिंटेड असणार आहे. इफ सपोज या गोष्टी नसतील प्रिंटेड तर आपल्याला एवढ्या मार्जिन्स मध्ये त्याला प्रिपेअर करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीचा सर्वसाधारणपणे लेआउट ऑफ द शीट which we are going to use for our practical purpose is being mentioned over here. So this was the last point with which we have finished in the last lecture. Now come to the next point. Next point is related to different types of drawing principles. See, in the engineering drawing we are going to draw different kinds of drawings only. And to draw those drawings, the basic need is we need a good quality of a pencil. So here in the drawing pencils, you may see over here the different grades of drawing pencils are being mentioned, starting with B, or starting with, rather than say HB, then B to 9B, and from H or F to it is up to 9H. So B is the notation which designates the softer kind of
pencil. Means in those kind of pencils, if we go on varying the number like 1B, 2B, 3B, 4B, 5B, असा जसा नंबर वाढतो याचा अर्थ त्या पेन्सिलचा सॉफ्टनेस वाढत जातो, म्हणजे त्याच्यात असणारं कार्बनचं पर्सेंटेज हे वाढत जातं. ओके. आणि एच कडे जर आपण आलो, एच पासून एच, 2H, 3H, 4H, 5H, 6H असा जसा नंबर वाढेल तर ती पेन्सिल हार्ड होत जाते. ओके. याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज काय असतं, कमी असतं. इतक्या सगळ्या ग्रेड्स आहेत, पण या ग्रेड्स पैकी आपण फक्त रिकमेंड करतो ती H2H ग्रेड आहे. ओके. आणि H आणि 2H ग्रेड बरोबर HB ग्रेड सुद्धा आपण रिकमेंड करतो, पण त्याचा वापर अतिशय कमी प्रमाणात लिमिटेड करतो, कारण आउटलाईन, डार्क लाईन, थिकर लाईन साठी HB स्पेशली हा एक ग्रेड आहे पेन्सिलचा काय केला जातो, प्रेफर केला जातो. ओके. तर याच्यामधून आपण एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला रिकमेंड होणाऱ्या पेन्सिल्स या H2H आणि HB च. ओके. नेक्स्ट इथं बघा, द डिटेल आपण जे आता डिस्कस केलेलं आहे तेच इथं विस्तृत प्रमाणात दिलंय. 2H ग्रेड साठी जर तुम्ही बघितला तर 2H ग्रेड पेन्सिल्स आर प्रेफर्ड फॉर इनिशियल वर्क, देन कन्स्ट्रक्शन लाईन, सेंटर लाईन, देन हॅचिंग लाईन, लोकस लाईन, प्रोजेक्टर्स, एक्सटेन्शन लाईन्स एक्सेट्रा. ऑफकोर्स दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स. आपण ते आता शिकलेलो नाही आहोत, आपण याच्या नंतरच्या स्लाइड मध्ये त्या घेणार आहोत. पण तिथं जेव्हा जेव्हा या लाईन्सचा उल्लेख होईल त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला 2H ग्रेड वापरावी लागणार. नेक्स्ट टू दॅट, H ग्रेड पेन्सिल इज विथ देअर. H grade pencil is recommended for lettering, for dimensioning, for figures, okay, and any other such as section lines in the problem. So this is the H grade. Then HB grade. So HB grade is for outer lines. मगाशी मी सांगितलं की बॉर्डर मारायचे असेल तर आपण HB ग्रेड रिकमेंड करतो. ओके. So these are the basic types of grades of pencil which we need in our drawing. Next to this is different types of lines. Okay. So drawing, when it is been drawn, we make use of number of lines. Okay. So how these lines should be? Because when we represent a particular line, it definitely explains certain sort of meaning out of that. Means it tries to interpret something, and when an observer observes that line, then he should conclude what the line want to express. Means there is a communication between the drawn line and the observer. So definitely to draw this kind of lines, some sort of standard procedures, or you may say that some sort of IS standards are being implemented. Okay. So how these lines are represented, that has been mentioned, and you have to follow that standard, and that means you have to represent the line in the same way. Okay. So see here, in this particular type A, you will find that the line is drawn like this. So now you compare this line with the second line, you will come to know that this line which is in type A is more thick than the line which is in the type B. So it's a continuous thick line. It's a continuous thick line. We call it as a visible outline. If I want to represent the outline of my drawing, then I may draw the line like this. So it's a continuous thick line. In the type B, you will find no more the line is thick now, but it is bit thin. Okay. It is drawn in the same way, but if you compare the thickness of the line in the type B is a thin line. So it's called as a continuous thin because it is continuous. It is continuous. कुठेही ती तुटक अशी काढलेली नाहीये, एकसारखी काढलेली आहे आणि थिन आहे. ओके. तर या पद्धतीच्या लाईनचे ऍप्लिकेशन जर बघितलं तर तुम्ही जास्त प्रमाणात आहे. यू विल फाइंड हियर इमॅजिनरी लाईन्स ऑफ इंटरसेक्शन, देन डायमेन्शन लाईन्स, प्रोजेक्शन लाईन्स, लीडर लाईन्स, hatching lines, outline of a revolved sections in the place, and short center lines. आता या सुद्धा डायमेन्शन लाईन तुम्हाला कळेल कदाचित की बाबा आपण एखादा आउटलाईन काढलं प्रॉडक्टचं किंवा एखाद्या पार्टचं तर त्याची लांबी किती आहे, या दोन लांबींमधलं अंतर मोजतो आपण, तर त्याला आपण
मोजलेल्या अंतराला काढणारी जी लाईन आहे तिला आपण डायमेन्शन लाईन असं म्हणतो. ओके, मी करेक्ट ह्या स्पेसिफिकली ड्रॉइंग मध्ये कशा आणि कुठे वापरले जातात याबद्दल पण एक स्लाइड तुम्हाला शेअर करणार आहे. पण आता तुमच्या लक्षात येऊ दे की या लाईनचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणात इथं होणार आहे. तिसरी जी लाईन आहे थर्ड सी ज्याला आपण म्हणतो टाईप सी मध्ये, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही कंटिन्युअस लाईन आहे, बरोबर आहे, पण ही जितकी स्ट्रेट आहे तितकी ही स्ट्रेट नाही आहे. याचा अर्थ ही फ्री हँड काढलेली लाईन आहे. सो दिस लाईन इज कंटिन्युअस थिन, ही पण थिन काढायची, थिक काढायची नाही, अँड फ्री हँड. तर याचं ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे लिमिट्स ऑफ पार्शल ऑर इंटरप्टेड व्ह्यूज ऑर सेक्शन्स इफ द लिमिट इज नॉट अ चेन थिन लाईन. म्हणजे जिथं आपल्याला पर्टिक्युलरली इंटरप्टेड व्ह्यूज आहेत, म्हणजे इथं व्ह्यू आपल्याला ब्रेक करायचा, कारण व्ह्यू खूप काय आहे, मोठा आहे, तो आपण त्या कागदावरती बसवू शकत नाही, मग आपल्या ड्रॉइंगच्या प्रोपोर्शन मध्ये येऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी आपण ह्या फ्री हँड लाईनचा काय करतो, वापर करतो. नेक्स्ट टू दिस पॉइंट नंबर डी मध्ये, टाइप डी मध्ये, दिस काइंड ऑफ लाईन इज कंटिन्युअस थिन बट इट इज स्ट्रेट विथ झिगझॅग. तुमच्या लक्षात येते काय बघा, इथं स्पेशली इथं आणि इथं त्या लाईनला झिगझॅग नोटेशन आहे, बरोबर. झिगझॅग नोटेशन इज फॉर दॅट इट शोज दॅट इट इज नॉट लिमिटेड अप टू दिस पोर्शन बट इट इज समवॉट अप टू लार्ज सेक्शन, किंवा ती खूप लांब आहे आणि तो खूप लांब आहे, त्याचं अंतर आपण किती लांब आहे हे दाखवू शकत नाही, म्हणून तिला ब्रेक करतो. आणि म्हणून तिला काय म्हटलंय, लॉंग ब्रेक लाईन. तिला काय म्हटलंय आपण, लॉंग ब्रेक लाईन. याचं ऍप्लिकेशन आपल्याला सोपं आहे. आपण एक इरिगेशनची स्कीम करतो, नदीवरून आपण पाण्याच्या पंपातून मोटर लावतो आणि पाणी खेचून आपल्या शेतापर्यंत आणतो, आणि ती पाईपलाईनचा जो लेआउट केला जातो सिव्हिल इंजिनियरद्वारे, तर ती पाईपलाईन कदाचित काही किलोमीटर्स मध्ये किंवा काही मीटर्स मध्ये असते, पण ड्रॉइंग वरती रिप्रेझेंट करताना ती स्केल प्रपोर्शन मध्ये केली जाते, आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या लाईनचा वापर आपल्याला प्रामुख्याने झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट टू दिस, आता ही लाईन तर अगदी स्पष्ट कळण्यासारखी आहे, ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुटक आहे. त्याला डॅश्ड लाईन असं म्हणतात किंवा डॉटेड लाईन सुद्धा असं म्हटलं जातं. डॉट पेक्षा डॅश हा शब्द संयुक्तिक आहे, कारण तुम्ही जर पहिल्या याची जर लेंथ बघितला तर नुसता तो ठिपका नाहीये, तर ती एक रेषाच आहे, पण तिची लांबी ही लिमिटेड आहे, त्यामुळे तिला आपण डॅश्ड थिक लाईन असं म्हणतो. या लाईनचा वापर हिडन आउटलाईन्स आणि हिडन एजेस मध्ये वापरतो. एक कन्व्हेन्शन ड्रॉइंग मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, ड्रॉइंग मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे व्हिजिबल नाहीयेत, इनव्हिजिबल आहेत, त्याचं रिप्रेझेंटेशन हे शक्यतो डॉटेड लाईन्सनी फॉलो केलं जातं. दोज थिंग्स आर व्हिजिबल, दोज थिंग्स आर रिप्रेझेंटेड विथ अ कंटिन्युअस लाईन, अँड दोज आर नॉट व्हिजिबल, तर तिथं आपण संकेत असा आहे किंवा स्टँडर्ड असं आपल्याला सांगतं की आपण त्यामध्ये डॉटेड पोर्शननी तो रिप्रेझेंट करावा. म्हणजे दिसणारा भाग कंटिन्युअस लाईन मध्ये, न दिसणारा भाग हा डॅश लाईन मध्ये करायचा. नेक्स्ट मध्ये डॅश आता थिन आहे, मगाची ठीक होती, आणि ही जी आहे ही डॅश थिन लाईन आहे. फरक त्याच्या इंटेन्सिटी मध्ये आहे, ती गडद होती, ही फक्त फिकट आहे. ही सुद्धा हिडन आउटलाईन्सला आणि हिडन एजेसला वापरतो. आपण डॅश थिक पेक्षा डॅश थिन लाईनचा वापर जास्त प्रमाणात करणार. सो दिस इज द रिकमेंडेड, एफ टाइप इज रिकमेंडेड. नेक्स्ट जी इज चेन थिन. जी इज चेन थिन. See the difference between the dashed and chain thin, if it is not visible to you in this slide, definitely I must focus on the portion between the two dashes. In the chain line, there is a single dot between two dashes. जरी तो आता तुम्हाला विजिबल नाही आहे, तर इथं बघा माझा मार्कर जिथं जातोय आता, या दोन डॅशच्या मध्ये एक सिंगल डॉट असतो. जेव्हा दोन डॅश आणि एक डॉट, परत डॉट, परत दोन डॅश मध्ये डॉट, अशा पद्धतीचा सिक्वेन्स येतो, तेव्हा त्या टाईपच्या लाईनला चेन लाईन असं म्हटलं जातं. चेन याचा अर्थ कंटिन्युअस. तर याच्यामध्ये ही जी चेन लाईन आहे ही थिन लाईन आहे, आणि ती सेंटर लाईन साठी वापरतो. सपोज आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे आणि सर्कलचा लोकस म्हणजे मध्य आपल्याला दाखवायचा आहे, तर त्याचा लोकस इंडिकेट करण्यासाठी दोन सेंटर लाईन्स काढाव्या लागतात, आणि या सेंटर लाईनच्या रिप्रेझेंटेशन करता ही लाईन खूप मोठ्या प्रमाणात यूज केली जाते. सो इट्स फॉर सेंटर लाईन, लाईन्स ऑफ सिमेट्री. दोन भाग एकमेकाशी समरूप आहेत हे दाखवायचा प्रयत्न जेव्हा असतो, तेव्हा आपण ती लाईन ऑफ सिमेट्री अशी वापरतो. आणि प्रोजेक्टर्स किंवा ट्रॅजेक्टर्स साठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करावे लागते, ही लाईन वापरावी लागते. तर याही लाईनचा वापर आपल्याला ड्रॉइंग मध्ये जास्त प्रमाणात करावा लागतो. नेक्स्ट पुढची जी लाईन आहे ती चेन आहे. थिन थिक ऍट एंड्स
अँड चेंजेस इन द डिरेक्शन. मध्ये थिन आहे बघा आणि त्याचे दोन्ही टोकं जे आहेत एंड पॉइंट्स आहेत ते थिक केले ते 2 to 3 टाइम्स. तुम्ही इथं बघितला तर इट इज मेड पर्पजफुली थिक, इथं बघितला तर इट इज मेड पर्पजफुली थिक, इथं या कॉर्नरला बघितला तर इट इज मेड पर्पजफुली थिक. Why it is been made so thick? Because it represents that it's not a continuous chain line, but it's a cutting plane line. Means suppose one object is there. आपण म्हणूया एक चौकोनी ठोकळा आपल्या समोर ठेवलाय आणि मला तो उभा कापायचा, कट करायचा मला. तो त्या सरफेसवरती ज्या ठिकाणी मी त्याला कट करणार आहोत, बरोबर आहे की त्या सरफेसवरती माझं जे कटिंग ब्लेड त्याला कट करतंय त्या जागेवरती मी रिप्रेझेंटेशन देणार आहे. त्या लाईनचं नाव आहे कटिंग प्लेन लाईन. म्हणजे ही लाईन मला इंडिकेट करते की तो पूर्ण चौकोनी ठोकळा आहे, तो तुम्ही या जागेवरून कट करा. सो रिप्रेझेंटेशन ऑफ कटिंग प्लेन इज बीइंग मेड विथ द हेल्प ऑफ दिस चेन लाईन विच इज थिन इन बिटवीन बट इट इज थिक ऍट द एंड्स. नेक्स्ट दिस इज चेन थिक. अगेन इट इज चेन थिक. पहिली होती ती थिन होती, आता थिक आहे. इट इज बीन यूज फॉर indication of lines or surfaces to which special requirement applies. जर आपल्याला स्पेशल रिक्वायरमेंट काही त्या सरफेस वरती जर द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण या चेन थिक लाईनचा वापर करतो. नेक्स्ट दिस वन इज के टाइप. याच्यामध्ये चेन थिन डबल डॅश. मिनिंग इज व्हॉट? 2 डॅशच्या मध्ये 2 ठिपके. आता इथे तुम्हाला दिसत असतील बघा 2 ठिपके. सो इट्स ए चेन थिन डबल डॅश. याचं ऍप्लिकेशन बघा. आउटलाइन्स ऑफ ऍडजस्टंट पार्ट्स. ऍडजस्टंट म्हणजे एकमेकाच्या शेजारच्या पार्टचे आउटलाईन दाखवायचे असेल तर. देन अल्टरनेटिव्ह अँड एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ मुव्हेबल पार्ट्स. मूव्ह होणारे जे पार्ट्स आहेत तर त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे सुरुवात कुठे आहे आणि शेवट कुठे आहे हे दाखवण्यासाठी आहे. देन सेंट्रॉइडल लाईन्स मध्ये त्याचा वापर केला जातो. ओके, तर अशा पद्धतीचा वापर या टाइप ऑफ लाईन मध्ये केला जातो. आता इथं बघा ही जी टाइप के जी लाईन आहे ही फार रेअरली आपण ड्रॉइंग मध्ये यूज करतो. याच्यानंतर टाइप जे आहे चेन थिक आहे ती पण आपण खूप रेअरली यूज करतो. पण ही जी लाईन आहे एच, ज्याला आपण कटिंग प्लेन साठी वापरणारी लाईन आहे, तिला मात्र आपण खूप जास्त प्रमाणात यूज करणार आहोत. आणि त्याचबरोबर चेन थिनला सुद्धा आणि डॅशड थिनला सुद्धा आपण या प्रमाणात जास्त प्रमाणात वापर करणार आहोत. ओके, आता नेक्स्ट बघा. इथं बघा या बेसिक लाईन्स ज्या आपण वापरणार आहोत, एवढ्या सगळ्या टाइप्स ऑफ लाईन्स मधल्या काही बेसिक आहेत त्या बघूया. तर कंटिन्युअस थिक लाईन ही वापरणार आहोत. व्हिजिबल लाईन आहे आणि थिक आहे. आउटलाईन साठी वापरतात, बॉर्डर लाईन साठी वापरतात असं मी सांगितलं. देन कंटिन्युअस थिन लाईन याचाही वापर जास्त प्रमाणात आहे. कारण डायमेन्शन एखाद्या ड्रॉइंगचं मोजमाप द्यायचं असेल, एखाद्या ड्रॉइंगचं एक्सटेन्शन आपल्याला द्यायचं असेल की इथून इथपर्यंत आहे हे दाखवायचं असेल. त्याचबरोबर लीडर लाईन त्या ठिकाणचं डायमेन्शन कुठेतरी आपल्याला बाजूला जर इंडिकेट करायचं असेल तर ते डायमेन्शन तिथून लीड करावं लागतं आपल्याला. तर त्या ठिकाणी या लाईनचा आपण वापर करणार आहोत. नेक्स्ट टू दिस इज अ डॅश्ड थिक लाईन. ही हिडन लाईन आहे. याच्यामध्ये जो पार्ट आपल्याला दिसत नाही, जो सरफेस आपल्याला दिसत नाही, तो मी सांगितलं की कन्व्हेन्शन आहे ड्रॉइंग मध्ये की तो डॅश लाईनने काढतात. त्यामुळे त्या ठिकाणी हिडन लाईनचा वापर करायचा आहे. चेन थिन लाईन वापरतात. ही सेंटर लाईन आहे, लोकस लाईन आहे, वर्तुळाचा मध्य, सेमी सर्क्युलर पार्टचा सेंटर जर आपल्याला रोकेट करायचं असेल तर त्या ठिकाणी या टाइप्स ऑफ लाईन्स आपल्याला यूज करायला. तर हा जो बेसिक लाईन्स मुद्दाम ही स्लाइड आपण दिलेली आहे की ह्या तुमच्या नजरेत जास्त प्रमाणात लाईन्स येणार आहेत आणि ह्या तुम्ही जास्त प्रमाणात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर बघा मगाशी आपण टाइप्स ऑफ पेन्सिल्स बघितल्या, ग्रेड्स ऑफ पेन्सिल्स बघितल्या. त्यामध्ये सांगितलं होतं की एच आणि 2H आणि HB ह्या ग्रेड्स वापरतात. तर एच मध्ये त्या टाइप्स ऑफ पेन्सिल्स कुठे कुठे वापरायच्या असं लिहिलं होतं. इथं तुम्हाला क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. कंटिन्युअस थिक लाईन जर असेल, इथं बघा कंटिन्युअस थिक लाईन आहे तर ती व्हिजिबल आउटलाईन आहे, तर त्यासाठी ग्रेड आहे एच पेन्सिल. कुठली वापरायची? एच ग्रेड. देन कंटिन्युअस थिन आहे दुसरा पार्ट. तर थिन लाईनचा वापर डायमेन्शन लाईन मध्ये होतो, लीडर लाईन म्हणून होतो, एक्सटेन्शन लाईन म्हणून होतो, कन्स्ट्रक्शन लाईन होते आणि हॅचिंग लाईन्स म्हणून होते. ही खूप वापरली जाते. जनरली ही 2H ग्रेड मध्ये वापरली जाते. म्हणजे एच पेक्षाही 2H ग्रेड पेन्सिलचा वापर जास्त आहे. परत कंटिन्युअस थिन लाईन आहे ड्रॉन फ्री हँड, तर त्यासाठी सुद्धा 2H वापरायची. इथं बघा फ्री हँड काढलेले आहे. मग मी सांगितलं इरेग्युलर बाउंड्री लाईन साठी वापरायची आहे किंवा शॉर्ट ब्रेक साठी वापरायची आहे, तर ती फ्री हँड काढलेली लाईन आहे.
नंतर कंटिन्युअस थिन विथ झिगझॅग लाईनला, या लाईनला सुद्धा 2H वापरलेले आहे. लॉंग ब्रेक आहे, मग असं सांगितलेलं ते इरिगेशन स्कीमचं जे एक्झाम्पल होतं, तर त्यासाठी 2Hच वापरायचं आहे. शॉर्ट डॅशेस, छोटे छोटे डॅशेस द्यायचे असेल तर त्याला H आहे. आणि लॉंग चेन जर असेल तर त्याला 2H ग्रेड पेन्सिल वापरायचे आहे. आणि लॉंग चेन थिक ऍट एंड्स अँड थिन इन बिटवीन, यासाठी दोन्ही आल्या. कारण थिक असेल तर लक्षात आलं असेल तुम्हाला, तर H ग्रेड पेन्सिल वापरायचे थिक साठी, आणि थिन साठी 2H ग्रेड पेन्सिल वापर. एवढंच साधी गोष्ट लक्षात आहे. जिथं थिक काढायचंय तिथं H वापरायचे सॉरी, आणि जिथं थिन काढायचे तिथं मात्र 2H काढायचे. बरोबर. नेक्स्ट, आता ही एक फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये जस्टिफाय केलंय की त्या लाईनचा यूज बरोबर प्रॉपरली केला आहे का नाही. ऑफकोर्स हे ड्रॉइंग आपण काढणार आहोत. ड्रॉइंग शीट नंबर 1 आपली जी असणार आहे, तर ती बेस्ड ऑन दिस टाइप्स ऑफ लाईन्स लेटरिंग यावरतीच असणार आहे. तर यामध्ये ही जी फिगर तुम्हाला आता इथं दिसते, यामध्ये 2 ड्रॉइंग आहे. एक हे वरचं ड्रॉइंग आहे आणि एक खालचं ड्रॉइंग आहे. ड्रॉइंगच्या परिभाषेमध्ये याला, या ड्रॉइंगला, या व्ह्यूला फ्रंट व्ह्यू असं म्हणतात, पुढून बघितलेला व्ह्यू आहे. आणि या व्ह्यूला टॉप व्ह्यू असं म्हणतात, म्हणजे तो वरून बघितलेला. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण पुढून बघतो आणि वरून बघतो आणि साईडनं बघतो, हे त्याचे व्ह्यूज असतात. तर त्यापैकी ऑब्झर्व्हरला तो ऑब्जेक्ट काय आहे हे कळण्यासाठी मिनिमम 2 व्ह्यूची आवश्यकता असते. 3 पैकी कोणतेही 2 व्ह्यू आवश्यक असतात. तर इथं ड्रॉइंग हे 2 व्ह्यूज दिलेले आहेत. म्हणजे ज्या इंजिनियरला हे ड्रॉइंग कळतंय किंवा समजतंय, त्याला ह्या 2 ड्रॉइंग वरून परफेक्ट कळतंय की तो ऑब्जेक्ट 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये कसा असेल. ही जी जॉमेट्री आता तुम्हाला इथं दिसते, दॅट इज नॉट 3D जॉमेट्री, इट्स अ 2D जॉमेट्री. कारण ह्याच्यात 2च डायमेन्शन दिसतात. हा व्ह्यू बघितला तर इथं दिसतंय बघा, हे 90 मोजमाप दिसतंय, त्याला आपण लेंथ असं म्हणतो. आणि त्याचबरोबर इथून इथपर्यंत त्याची उंची पण दिसते आपल्याला. हा इथून ते इथपर्यंत उंची पण दिसते, म्हणजे लांबीने उंची दिसते इथं. आणि इकडे खालच्या व्ह्यू मध्ये बघितलं तर ही लांबीच आहे, या टोकापासून या टोकापर्यंत लेंथच आहे 90. आणि इथून मात्र बघा, हा डॉट पकडतो मी आणि हा डॉट, या दोन्ही मधलं जे अंतर आहे याला आपण त्याची रुंदी असं म्हणतो. म्हणजे कुठलाही व्ह्यू बघितला तर ऍक्च्युअली त्याला लांबी रुंदी उंची आहे. पण या ड्रॉइंग मध्ये फ्रंट व्ह्यूच्या 2 दिसतात डायमेन्शन, लांबी आणि त्याची उंची. आणि या टॉप व्ह्यूच्या डायमेन्शनला लांबी आहेच आणि त्याचबरोबर त्याची काय दिसते, रुंदी दिसते. तर हे डायमेन्शन रुंदी आहे आणि हे डायमेन्शन लांबीच. तो व्ह्यू, ते ड्रॉइंग समजण्यासाठी आपल्याला पुढे अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत. पण हे काय आपण बघतोय याच्याबद्दल याची निश्चित आपल्याला इंट्रोडक्टरी काय असेल आपण माहिती असणं गरजेचं आहे. तर हे ड्रॉइंग एका मेकॅनिकल कॉम्पोनंटचं ड्रॉइंग आहे आणि या ड्रॉइंगचे 2 व्ह्यूज काढले, फ्रंट व्ह्यू आणि टॉप. आणि या व्ह्यूज मध्ये आपण शिकलेल्या लाईनचा वापर खुबीने करण्यात आलेला आहे. कुठं कुठं करण्यात आलेला आहे बघा. पहिल्याच आपण सगळ्यात जाऊया, ए म्हणूया आपण. ए इथं दिलं बघा. ए ला आपण आउटलाईन असं म्हणतो. आउटलाईन याचा अर्थ त्याची बॉर्डर लाईन. याचा अर्थ या ऑब्जेक्टला इथं सांगत असताना इथून ही जी सगळी काही त्याची दिसते की ज्या लाईननं त्याचा एक विशिष्ट असा शेप मर्यादित झालेला आहे, तर याला आपण आउटलाईन असं म्हणतो. आणि ही आउटलाईन आपण काढत असताना मी मगाशी सांगितलं कोणत्या ग्रेडनं काढायला पाहिजे, आपल्याला H ग्रेडच्या पेन्सिलनं काढायला पाहिजे आणि ती डार्क असायला. तर इथं त्याचं ऍप्लिकेशन आहे बघा, याला म्हणायचं आउटलाईन. हा जिथं एरो टच करतोय तिथं बरोबर त्याची आउटलाईन आहे. आता बी मध्ये तुम्ही बघितला, बी आहे ती एक्सटेन्शन लाईन आहे. इथं बघा एक्सटेन्शन लाईन. एक्सटेन्शन याचा अर्थ काय की याची जी लांबी आहे त्याची एक बाजू इकडची आहे, एक बाजू इकडची आहे. या दोन्ही मधलं अंतर किती हे मेन्शन करण्यासाठी मी एक्सटेन्शन घेतलंय. म्हणजे या लाईनला, या राईट मोस्ट एजला मी इकडं वाढवले खाली फेंट लाईन मध्ये, थिन लाईन मध्ये वाढवलेली आहे. तर तिला म्हणायचं एक्सटेन्शन लाईन. बिकॉज इन ड्रॉइंग एक्झॅक्टली त्या प्लेसला आपण ड्रॉइंग वरती डायमेन्शन्स कधी प्लेस करू शकत नाही. तर ती ड्रॉइंग्स मध्ये आपल्याला डायमेन्शन्स त्या आउटलाईन पासून बाजूला कमीत कमी 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती फुलफिल करावी लागतात. तर त्याला आपण ड्रॉइंग मध्ये आपण त्याचे नॉर्म्स फॉलो करतो असं म्हणतो. आणि म्हणून एक्सटेन्शन, वेअर एव्हर द एंड सर्फेसेस आय वॉन्ट टू एक्सटेंड अँड आय वॉन्ट टू शो दॅट देयर इज दिस मच डिस्टन्स बिटवीन दीज 2 एंड सर्फेसेस, तर त्या पर्पजसाठी स्पेशली इथे एक्सटेन्शन लाईन वापरतात. आणि ही लाईन थिन लाईन असते. ही लाईन कशी असते, थिन लाईन असते. बी टाईप झाला. त्यानंतर लीडर लाईन सुद्धा बी टाईप मध्ये होता, टाईप बी मध्ये. लीडर, आता तुम्ही बघा इथे एक वर्तुळ दिलंय. इथं हे वर्तुळ आहे, माझा डॉट जिथं आता दिसतो तिथं वर्तुळ आहे. आणि या वर्तुळाला व्यास दिलाय. हा व्यास इथं 10 मिलीमीटर लिहिलाय. आणि इथं 10च्या पुढे जे नोटेशन वापरलेलं आहे दॅट इज फाय. म्हणजे गोल काढायचा आणि उभी रेष मारायची, दॅट इज फाय.
Phi is the notation used in drawing to represent the diameter of that surface. मग याचा डायमीटर 10 मिलीमीटर आहे, पण तो इथं या ड्रॉइंग मध्ये देऊ शकत नाही, कारण ड्रॉइंग मध्ये फिगर मध्ये डायमेन्शन द्यायचे नाही. मॅक्सिमम डायमेन्शन फिगरच्या बाहेर आपण काय करायचे द्यायचे. म्हणून इथलं 10 डायमीटरचं जे डायमेन्शन आहे ते मला बाहेर न्यावं लागलं, आणि ते नेण्यासाठी मला लीडर लाईनचा वापर. द लाईन विच लीड्स द डायमेन्शन फ्रॉम ऍक्च्युअल प्लेस टू द आउटसाइड ऑफ द ड्रॉइंग, दॅट इज नथिंग बट द लीडर लाईन. सो दिस वॉज द टाइप नंबर 2, दॅट इज टाइप बी. आणखी टाइप बी मध्ये ऍप्लिकेशन होतं डायमेन्शन लाईन. डायमेन्शन लाईन म्हणजे मोजमाप टाकलेली लाईन. इथं बघा 90 मिलीमीटर त्याची लांबी आहे असं मी सांगितलं होतं. तर 90 मिलीमीटर लांबी दर्शवण्यासाठी जी 90च्या खाली रेष काढलेली आहे, आडवी पूर्ण 90 mm लांबीची रेष आहे, ज्याच्या एंडला 2 एरो काढलेले आहेत, तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, डायमेन्शन लाईन असं म्हणतो. तर ही पण टाइप बी मध्ये येते. यानंतरचा जो टाइप ऑफ लाईन आहे, तर त्या टाइप ऑफ लाईन मध्ये आपण डी टाइप ऑफ लाईन बघूया. मला वाटतं इथं आहे बघा, सेक्शन लाईन. सेक्शन लाईन या जर तुम्ही बघितलंय, इथं हा पोर्शन तिरक्या रेषाने व्यापलेला आहे, इकडचा पोर्शन तिरक्या रेषाने व्यापलेला आहे, परत खाली सुद्धा हा पोर्शन तिरक्या रेषाने व्यापलेला आहे, आणि हा पोर्शन सुद्धा तिरक्या रेषाने व्यापलेला आहे. तिरक्या रेषा याचा अर्थ सेक्शन लाईन्स आहेत. याचा अर्थ तो भाग कट झालेला आहे, आणि तो भाग कट झाल्यानंतर कापल्यानंतर एक्सपोज होतो ऑब्झर्व्हरला. कोणतीही गोष्ट कापण्यापूर्वी आपल्याला दिसत नाही की ती आतून कशी दिसते, पण ती कापल्यानंतर, सपोज लिंबू कापला, कलिंगड कापलं, तर त्याचे 2 भाग झाले, तर आपल्याला दिसतो की आतला भाग सरफेस कसा आहे. तो जो आतला दर्शनी भाग आता एक्सपोज झालेला आहे, त्या भागामध्ये सेक्शन लाईन्स देतात, आणि त्या 45 डिग्री लाईनवर असतात. आणि इथं तुम्ही जर बघितलं, एकमेकाला समांतर 45 अंशाला तिरक्या रेषा ज्या आहेत त्या लाईन्सला सेक्शन लाईन्स म्हणतात. तर तो सुद्धा तुमचा टाइप डी आहे. त्यानंतर हिडन लाईन. हिडन लाईन इथं आहे बघा. हिडन लाईन याचा अर्थ जो पार्ट, जो सरफेस मला दिसतच नाहीये, जो दिसतो तो कंटिन्युअस लाईन मध्ये असतो, जो दिसत नाही तो डॉटेड मध्ये असतो. त्यामुळं इथं हिडन लाईन्स म्हणजे जिथं तुम्हाला डॅश्ड लाईन्स दिसतात जिथं, तर तिथं बरोबर त्यांनी नोटेशन दिलेलं आहे की तो हिडन लाईन म्हणून रिप्रेझेंट झाला. यानंतरचा जो आहे तो जी आहे. जी मध्ये सेंटर लाईन आहे. मगाशी मी सांगितलं, वर्तुळाकृती भाग असेल, अर्धवर्तुळाकृती भाग असेल, त्याचा सेंटर लोकस जर आपल्याला दाखवायचा असेल, तर आपल्याला ह्या सेंटर लाईनचा वापर करण्यात येतो. तर अशा पद्धतीनं ही एकमेव फिगर अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्या लाईन्स यूज करणार आहोत त्याचं प्रॉपर ऍप्लिकेशन त्या सरफेसवरती नोट डाऊन करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे आहे या सगळ्या टाइप्स ऑफ लाईन्स या सिंगल फिगर मध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी प्रॉपर, तुम्ही ऍझ्युम डायमेन्शन करा कुठलंही, म्हणजे लांबी त्याची अमुक काय असं नाही. तर 90 दिले, पण उंची दिलेली नाहीये या फिगर मध्ये, बरोबर आहे की नाही. तर तुम्ही 90 लांबी घ्या, उंची त्याची 60 घ्या, 70 घ्या, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा भाग तुम्ही काढायला सुरुवात करा, आणि त्याच्यावरती ह्या टाइप ऑफ लाईनचे ऍप्लिकेशन्स काढण्याचा काय करा, प्रयत्न करा. ऍक्च्युअली ड्रॉइंग शीटवर कसं काढायचं, पर्टिक्युलरली हेच ड्रॉइंग, हे मी सगळं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे. पण लक्षात ठेवा, जर आपण एकदा आपल्या हाताखालनं हे कसं काढायचं एवढा विचार करून जरी काढून ठेवलं, आणि मग त्यानंतर माझ्या प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन नंतर तुम्ही ते रिफाईन करून काढलं, तर ते तुमच्यासाठी जास्त काय ठरणार आहे, सोयीचं ठरणार. ओके. तर अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ लाईन्स इथपर्यंतचा पार्ट आपण संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ लेटर्स आणि लेटरिंग हा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आणि एकदा टाइप्स ऑफ लाईन्स आणि लेटर झाली की मग त्याच्यावर बेस्ड आपली पहिली असाइनमेंट आहे, पहिली ड्रॉइंग शीट आहे आपली, की ज्याला आपण म्हणतो की टाइप्स ऑफ लेटर्स अँड लेटरिंग. ओके. धन्यवाद.